हॅलो हाय नमस्कार, मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये। आज सुंदर एक परत रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। पालक पनीरची बुर्जी मस्त टेस्टी सुंदर अशी रेसिपी आहे। टिफिनसाठी लंचसाठी खूप सुंदर रेसिपी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा। करूया सुरुवात। इथे तेल घेतलेलं आहे। तेल थोडं जास्त घ्यायचं आहे। तेल साधारण मी मेजरिंग कपचा अर्धा कप तेल घेतले। 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरा घेतलाय। 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। ते आपण आता तेलावरती छानपैकी टाकून परतवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने छान आपण व्यवस्थित असे परतवून घ्यायचे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकले 1 टेबलस्पून। हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करूया। सगळं एकजीव झाल्यानंतर आपण एक 10 मिनिटासाठी कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी झाकण ठेवून ते शिजवून घेऊया। हे बघ, कांदा टोमॅटो छानपैकी आपला शिजून तयार आहे। आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकायला घेऊया। त्याच्या आधी जरासं आपण एकदा परतवून घेऊया ते आणि आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। इथे सुरुवातीला मी धणा जिरा पावडर 1 टेबलस्पून टाकलेली आहे। हळद घेतलेली आहे 1 टीस्पून। गरम मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून। लाल तिखट घेतलेला आहे 2 टेबलस्पून। आणि इथे मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। ते पण आपण असं वरनं टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आधी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचा अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण सगळं ते मिक्स करूया। आता इथे मी पालक घेतलेला आहे बारीक चिरून। पालक साधारण मी असं 1.5 कप चिरला जाईल, चिरून घेतला आहे। म्हणजे चिरल्यानंतर तो मेजरिंग कपचा 1.5 कप असा पालक घेतलेला आहे। तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्या मसाल्यामध्ये आणि तो छानपैकी आपण त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा। आपल्याला कसं भरपूर शिजवायचा वगैरे नाहीये, नुसता परतवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी, कारण का पालक लगेच शिजतो त्याच्यामुळे असं की आपल्याला बराच वेळ शिजत ठेवायचा नाहीये। पटकन असं छानपैकी आपण तो परतवून घेऊया। आता इथे मी पनीर घेतलेलं आहे। हे 300 ग्रॅम पनीर आहे। हे अगदी घरगुती पद्धतीने मी हे पनीर बनवलेलं आहे। पनीर कसं बनवायचं ह्याची व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। छानपैकी एकदम फ्रेश ताजं पनीर मी आता बनवून घेतलेलं आहे ते, आणि ते आपण कुस्करून आपल्या बुर्जीमध्ये टाकून घ्यायचं आहे। मी तुम्हाला पनीरचा व्हिडिओ करताना सुद्धा सांगितलं होतं, अगदी 2 तासामध्ये छानपैकी आपलं पनीर तयार होतं। तेवढा वेळ पण लागत नाही। त्यामुळे बाकीचं जेवण आपण सुरुवात केल्यानंतर आपण पनीर करायला सुरुवातीला ठेवायचं, ते छानपैकी सेट होईपर्यंत बाकीचं आपलं जेवण तयार होतं आणि लास्टला आपण भाजी वगैरे काय पनीरची करायची असेल ती करू शकतो। त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने मी आजच सकाळी ताजं पनीर बनवूनच ही बुर्जी केलेली आहे। त्यामुळे इतकं सॉफ्ट सुंदर आणि टेस्टी असं पनीर आहे ते घरगुती केलेलं, आणि त्याचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा। खूप छानपैकी पद्धतीने मी सांगितलेलं आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। आपल्या पालकमध्ये पूर्णपणे पनीर आपण मिक्स करून घेऊया। पनीर छानपैकी कुस्करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पालक आणि पनीर आपलं छानपैकी असं मिक्स होऊन जाईल। खूप सोपी अशी पद्धत आहे आपल्या पालक पनीर बुर्जीची, एकदम टेस्टी खायला आहे। त्यामुळे नक्की ट्राय करा आणि एक 10 मिनिटासाठी अगदी झाकण ठेवून आपण एक त्याला वाफ काढून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपलं पालक पनीरची बुर्जी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर रोहीज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का अशा सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। भेटूया नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।